नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या अक्कल हुशारी या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे बायकोपासून दूर दूर. ऐकूयात. कधी नव्हे तो जॉर्ज फर्नांडिस आज सकाळपासून उत्साहानं थपथपलेला दिसत होता. ओठांचा चंबू करून तो दामूच्या लग्नाक वाईता या त्याच्या कोण्या एकेकाळच्या आवडत्या गाण्याची शीळ घालत होता. मेरीनं, त्याच्या जाड्या बायकोनं त्याला त्याबद्दल विचारलंही होतं. जॉनी, कित्येक जायला रे तुका? घरातल्या घरात माकडासारखा उड्या मारतोयस त्या का म्हणून? तुझ्या वयाला अशा उड्या शोभत नाहीत रे. यावर गेलीस उडत अशा अर्थानं नाक उडवत जॉनी म्हणाला, माझो आम्ही जिगरी दोस्त कायतान डिसोजा यायलाय कॅनडा सुकून माका भेटूक. तुला भेटायला तो कॅनडाहून आलाय? काय माथं बिथं फिरलाय काय त्याचं? मेरीच्या या प्रश्नाचं नेमकं उत्तर जॉन पाशी होतं, पण त्यांनी ते काही दिलं नाही. तुझ्यापासून सुटका कशी मिळवायची या माझ्या त्याला लिहिलेल्या पत्रातल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर द्यायला तो आलाय. हे सगळं मेरीला सांगायला जॉनी महामूर्ख सोडा, पण साधा मूर्ख सुद्धा नव्हता. जॉनीवर संकटच कोसळलंय केव्हाच. त्याला मेरीपासून सुटका हवी आहे. साधी सुधी काही दिवसांची किंवा महिन्यांची नाही, कायमची. जॉनीनं मेरीला गेल्या 30-35 किंवा कदाचित 40 वर्षे सुद्धा असेल तोंड दाबून, अर्थात स्वतःच, पण सहन केलेलं आहे. मेरीशी लग्न केल्याचा पश्चात्तापही वाटायला लागून आज मी तीस कित्येक वर्षांचा दीर्घ प्रदीर्घ काळ लोटलेला होता. पण आता जॉनीने ठरवलेलं होतं, अगदी पक्क ठरवलेलं होतं की धिस इज 2-3-4,000 मच. आता मेरीपासनं दूर जायचं. पुन्हा म्हणून तिचं थोबाड दिसता कामा नये आणि तिच्या तोंडातून बाहेर पडणारा कठोरातला कठोर आवाज आपल्या कानावर पडता कामा नये. बस, ठरलं म्हणजे ठरलं. आपला हा नाजूक प्रश्न त्यांनी अनेकांच्या कानावर घातला होता, पण सगळ्यांनी त्याला वेड्यातच काढलं होतं. इतके दिवस सहन केलंस, आता आणखीन सहन करण्यासाठी तुझ्याकडे दिवस कितीसे आहेत? असा वक्र प्रश्न सुद्धा त्याला कोणीतरी विचारलेला होता. आणि आज त्याचा जिगरी दोस्त कायतान डिसोझा त्याचा प्रश्न सोडवायला थेट कॅनडाहून उडत उडत आलेला होता. हॅपी हॅपी डेज आर हिअर अगेन हे गाणं त्याला मोठ्यांदा म्हणावं असं वाटत होतं. पण इतक्या वर्षात दाबल्या गेलेल्या त्याच्या आवाजाला मोठी झेप घेणं अजिबात जमत नव्हतं, हेही तितकंच खरं होतं. आज संध्याकाळी कायतान त्याला भेटणार होता. वेळ संध्याकाळच्या 6 नंतरची ठरलेली होती. सगळं पक्क झालेलं होतं. बॉस्को बार, गावातली सगळ्यात शांत शांत जागा. दारू ढोसल्यानंतर आनंदाने कोणाला फार मोठ्यानं ओरडावं असं वाटलं तरी बार मालकाची परवानगी घ्यायला लागायची. जॉनी बरोबर 5:30 वाजता बारमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या टेबलाची निवडच अशी केली होती की बसल्या बसल्या बारच्या प्रवेशद्वारातून आत येणारा कायतान त्याला स्पष्ट दिसावा. बारचा पेदरू वेटर 2-3दा त्याच्या टेबलापाशी येऊन गेला होता. त्या पेदरूच्या समाधानाकरता जॉननी एक पेगही मागवला होता, पण टेबलावरचा ग्लास मात्र त्याने काही केल्या उचललेला नव्हता, कारण त्याला कायतान बरोबरच चीअर्स करायचं होतं. आणि हा काय, अरे आलाच की आमचा कायतान. अगो माझी माय, कोण फुगलाय कायतान. आपण मात्र काडी पैलवानचे काडी पैलवान राहिलो. लग्नापूर्वीचं 62 किलो वजन 50 वर घसरलंय आज. हा ढासळता बदल आहे ना, केवळ मेरीमुळे घडून आलेला आहे. एवढ्यात कायतान त्याच्या टेबलापाशी पोहोचला देखील. टेबला शेजारच्या खुर्चीवर आपला ऐस पैस बूड टेकवत तो जॉनीला म्हणाला, काय रे, काय डायटिंग करतो का काय? अरे केवढा खराब दिसतोयस, काय झालंय काय? मेरी काय तुला जेवायला वाढत नाही का काय?
जॉनीनं कायतांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता एवढंच म्हटलं, अरे तू भोपळ्यासारखा फुगलायस, कॉंग्रॅट्स. एवढ्या टेबलावरच्या ग्लासकडे कायतांचं लक्ष गेलं आणि तो म्हणाला, जॉनी, आम्ही कसतो तो तुझ्या बशेन. उत्तम मित्राचे सगळे गुण ठासून भरले तुझ्यात. अरे मी येईपर्यंत ग्लासला हात नाही लावलास. ओ ब्रिगाद, थँक्स. आणि त्याने कोपऱ्याशी उभ्या असलेल्या पेद्रू वेटरकडे बघून भिवया उडवल्या. समजदारो का इशारा काफी आहे असं म्हणतात का नाही, तर त्याप्रमाणे पेद्रू वेटरनं कायतांच्या पुढ्यात ग्लास ठेवला. बर्फ, सोडा, पाणी इत्यादी व्यवस्था 1-2 मिनिटात करून टाकली. कायतांना ग्लास उचलला आणि जॉनीच्या ग्लासला टेकवत उत्साहात म्हणाला, चिअर्स. पण जॉनीनं त्यानंतरची कुठलीही आवश्यक ती हालचालच केली नाही. तो केवळ कायतांच्या धष्टपुष्ट शरीराकडे आणि चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाकडे बघत राहिला होता. तू लॉरेल आणि हाव हार्डी. गदगदून हसत कायतान म्हणाला, अरे सुखच सुख आहे रे कॅनडात. तू सुद्धा ये की कॅनडात. माझ्यासारखा हार्डी होशील. बघ बघ बघ. काय रे, मेरी जेवण तयार करत नाही का? तू का वाढ ना ते? ती कसली जेवण वाढतीये मला? तिला एकच ठाऊक आहे, कुठलं तरी फुसकं निमित्त काढायचं आणि माझ्याशी भांडायचं. वीट 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 आलाय रे मला कायतान. जीव उबगलाय बघ माझा. जॉनीच्या बोलण्यातनं सारा वैताग नळातल्या पाण्यासारखा बदा बदा पडत होता. कायतान चेहऱ्यावर आश्चर्य दर्शवल्यागत म्हणाला, अजून झोगडतोय तुम्ही दोघा? लहान मुलासारखे भांडता? कमाल आहे. अरे तुमच्या दोघांचं आयुष्य किती सुटसुटीत आहे. मुलांची झंझट नाहीये, म्हणजे कितीतरी प्रॉब्लेम फेस करायची गरजच नाहीये. तिला तू, तू तिला, तुला ती, ती तुला. अरे दोघांनी आनंदात राहायचं सोडून भांडताय तुम्ही. कशासाठी रे बाबा? का म्हणून? व्हेरी बॅड. इट्स व्हेरी 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 बॅड. अरे हाव खाई झगडता. मेरीच भांडतीये. माझ्या तोंडून कुठला आलाय शब्द बाहेर पडायला? ती मात्र मशीन गन मधनं गोळ्या झाडल्यागत बोलत असते. ठॅ 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 ठॅ. बेजारलो रे हाव. काय करावं सुचत नाहीये. साध्या साध्या कारणासाठी ती माझा इन्सल्ट करते रे. आणि तो सध्या एवढ्या मोठ्या आवाजात की सगळ्या वाड्याला ती जाणवून देते की मी म्हणजे कचरा, मी म्हणजे माकड, मी म्हणजे अजून काहीतरी, आणि ती म्हणजे हिऱ्याचा हार. आऊल नाही रे तिच्याकडे. कायतान जॉनीला शांत करण्यासाठी म्हणाला, काय उपयोग नाही, उलट तीच तुझ्यावर उखडेल. जॉनीनं कायतानच्या उत्साहावर लगेच पाणी फिरवून टाकलं. कायतान म्हणाला, तरी मी तुला सांगितलं होतं, आठवतंय का? मी इथे इंडियात होतो तेव्हा. तिने मोठ्यांदा बोलायला सुरुवात केली की पुढं व्हायचं, तिचं तोंड गच्च आवळून धरायचं. सांगितलं होतं का नाही मी? पण तू तसं काही केलंच नाहीस, म्हणून शेफारली आता ती. दोष तुझा आहे. हो, काय बोलतोय तू? म्हणे तिचं तोंड गच्च धरायचं. अरे माझ्यापेक्षा 9-10 इंचांनी उंच आहे ती. तिच्या तोंडापर्यंत हात तर पोचायला पाहिजेत ना माझे. आता तू म्हणशील की मी माझी उंची वाढवायला हवी होती म्हणून. कायतान दातोट खात म्हणाला, अरे तू तिच्या अंगावर हात टाकायला हवा होतास. दे 2-4 दणके म्हणजे येईल लाईनीवरती, असं सुद्धा मी तुला सांगितलेलं होतं. आठवतंय का नाही तुला? पुरुषासारखा पुरुष तू, तुला ते काही जमलं नाही. पण कसं जमेल? नाही कसं जमेल सांग ना. अरे ती आहे गामा गुंगा पहिलवानासारखी. 85 किलो वजन आहे तिचं. अरे तिने साधी फुंकर मारली ना तर 50 किलो वजनाचा मी उडायला लागेन रे, उडायला लागेन. माझे दणके राहतील बाजूला, ती मला बुकलून काढेल की रे. एवढं सांगून जॉनी एवढासा चेहरा करून कायतानकडे बघायला लागला. कायतानला त्याची बिचाऱ्याची दया आली. त्याला नव्यानं चेअरअप करण्यासाठी तो म्हणाला, त्या असू रे, पण तू तिच्या नातेवाईकांना भेटायला हवं होतंस.
ती तुझं काय काय करते हे त्यांच्या कानावर घातलं असतंस तर त्यांच्या धाकानं ती थोडी सुधारली असती. आहेत ते रे, तिचे नातेवाईक सुद्धा तसलेच. अरे घरी सुद्धा ती कोणाला नको असायची. तिची धिंडका लग्न होऊन घराबाहेर कधी जाते याची सगळे वाट बघत बसायचे म्हणे. तुला सांगतो कायतान, आमचं लग्न जमवणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आम्हाला. अरे त्यांनी जे जे काही सांगितलं ना ते सगळं उलटच होतं. जॉनीनं अधिकच राडव्या चेहऱ्यानं सांगितलं, हे बघ, उगाच त्या जुझे मॅच मेकरला दोष देऊ नको. तू तरुणपणी गिटार वाजवायचास आणि तुझ्या गिटारच्या सुरांवर भाळलेली ती एकमेव मुलगी होती म्हणून तू तिच्या जवळ गेला होतास. अरे आमचं जमव की असं तूच जुझे मॅच मेकरला सांगितलं होतंस. खरंय, ते सुद्धा खोटंच सांगितलं होतं तिने. अरे लग्नानंतर मी गिटार वाजवायला घेतली किती ओरडायची, बंद कर बंद कर बंद कर. गिटार फोडायला बघायची ती माझं. अंगावर शहारा दे जॉनीनं एक जुनी आठवण ताजी करून टाकली. अरे तू पागळला होतास तिच्यावर. ती इझाबेल सुद्धा तुला सांगून आली होती, पण तिला दिलास तू नकार आणि या पहाडाला अंगावर कोसळून घेतलंयस आणि आता ओरडतोयस मेलो मेलो मेलो. कायतानं जॉनीला आणखीन एक क्लेशदायक आठवण करून दिली. जॉनी म्हणाला, अरे माझ्या मम्मीला ते इझाबेल खूप नाजूक वाटली रे. आजारी बिजारी पडली तर तिचं सगळं आपल्याला करावं लागेल. त्यापेक्षा ही मेरी बरी, अंगापिंडानं मजबूत आहे. लग्नाच्या वेळी एवढी लठ्ठ नव्हती ती, पण लग्न माझ्यापेक्षा तिला जास्त मानवलं. पण त्याबद्दल काही बोलत नाही ती. ते सगळं मरू दे, चूक झाली माझी, पण ती चूक दुरुस्त करून घ्यायचा अधिकार आहे का नाही मला. अरे लग्नाच्या गोल्डन ज्युबलीपाशी येऊन पोचलायस, आता पुढचा संसार असा किती राहिलाय रे. आजपर्यंत दिवस ढकलले, तसे आणखीन काही दिवस ढकल. पण चेहऱ्यावर हसू मात्र असू दे, कर्माचा हसू. अरे एवढा तू कॅनडाहून आलायस तर तुझ्या डोक्याचा लाभ घेऊ देत ना मला. बोल ना बाबा, बोल की बोल बोल रे. अरे मेरीचा ससेमिरा चुकवण्याची आयडिया दे. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन मित्र. कमालीच्या गतिक सुरात जॉनी म्हणाला. काही त्यांनी ग्लास उचलला, पण मद्य संपल्याचं जाणवल्यावर त्यांनी पेद्रू वेटरला खूण केली. पेद्रूनं ग्लास भरून टाकला. भरलेल्या ग्लासकडे एकटक बघत कायतान म्हणाला, तू तिला घरातनं बाहेर काढू शकतोस. जा म्हणाव कुठेही तोंड घेऊन जा. पण काहीतरी काय. अरे घर तिचं आहे रे बाबा. लक्षात घे, माझं घर विकलं आम्ही आणि तिने थोडे पैसे घालून हे घर घेतलंय. स्वतःच्या नावावर केलंय असं मला ती एका शब्दानं सुद्धा त्यावेळी बोलली नाही. त्यामुळे आता तिला वाटलं ना तर ती मला घरातनं बाहेर काढू शकते, मला बेघर करू शकते ती. मी नाही तसं करू शकत. जॉनीनी नेमकी अडचण ऐकून टाकली. मग तसं असेल तर तू घरातली थोडी जागा तुझी आहे असं सांग. म्हणजे बेडरूम, टॉयलेट आणि दिवाणखान्यातला काही भाग. उरलेल्या भागात तिला राहायला सांग. किचन बद्दल शब्द सुद्धा काढायचा नाही. अर्थात तुला जेवण करता येत असेल तर किचनची सुद्धा वाटणी करायला घे. काहीतरी सांगू नको रे. तो सांगतोस ते तुझ्या कॅनडा चालू शकेल, इथे मेरीच्या घरात नाही चालणार ते. मग आयडिया आहे. आपल्या डोक्यावर चापटी मारत कायतान म्हणाला, असं होतं बघ, महत्वाच्या गोष्टी आहेत ना त्या सुचवायच्या राहतात. पण आता आठवलं ते बरं झालं बरं का. मला सांग, तू आपल्या फादर डिकास्टाची का नाही मदत घेत? नाहीतरी चर्चमध्ये पादरी मंडळींना दुसरं काम काय असतं सांग बरं. तू असं कर, फादरकडे जाऊन तक्रार करून टाक मेरीची. बायकोची कर्तव्य ती पार पाडत नाही असं सांग, पण ते सांगताना तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देत. पाणी, डोळ्यातलं पाणी आणि नाकातला शेंबूड पुसायला 2 सेपरेट हँकी खिशात ठेवायला विसरू नकोस. फादरच्या हृदयाला ना पाझर फुटलाच पाहिजे. तुला सांगतो, तुझी हृदयद्रावक कहाणी ऐकल्यावर फादर तिला बोलवून घेईल. तिला असं आणि इतकं सुनवेल की तिची वाचाच बंद पडेल. मग तुझ्याशी तिला व्यवस्थित वागावंच लागेल. वाढ बघ. अरे त्या पादरीलाही तिने गुंडाळून ठेवलाय. नवरा म्हणून मी सगळ्या दृष्टीनं कसा नालायक आहे हे तिने पादरीला चांगलं पटवून ठेवलेलं आहे. पादरीला माझी कैफियत ऐकवायला गेलो ना तर तो उलटा मला झाडून काढेल. किंवा तू जा, मी सांगतो तिला.
असं काहीतरी म्हणेल तो पादरी आणि करणार मात्र काहीही नाही. मग तू हा विषय घेऊन पंचायतीच्या ऑफिसात काय नाही जात? नाहीतरी त्यांना दुसरी कामं कुठली असणार? तुझी ज्वलंत अडचण आहे ती त्यांना ऐकून घ्यावीच लागेल आणि त्याच्यावर उपाय सुद्धा करावाच लागेल. बाय द वे, कोण आहे रे आपला सरपंच? म्हणजे माझ्या ओळखीचा असेल तर मी बोलीन की त्याच्याशी. नाही रे, नाही जमणार ते. पंचायतीच्या ऑफिसात गेलो की राहिलेला हाऊस टॅक्स कधी भरणार म्हणून ते विचारायला लागतील आणि मेरी जवळ तो विषय काढला तर ती पंचायत ऑफिसमध्ये पाय ठेवलाच का म्हणून माझ्या अंगावर खेकसेल. जाऊ दे, तू कॅनडात राहतोस खरा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर काही तुझ्यापाशी नाहीये. जाऊ दे आता. जॉनीचा पडलेला चेहरा पाहिल्या न पाहिल्यासारखा करत कायतान म्हणाला, अरे खा म्हणून जाऊ दे. तुला जर योग्य मार्गदर्शन मी करू शकत नसलो तर एवढा खर्च करून कॅनडाहून यायचं का मी करायचं इथे? ऐक, अशा बाबतीत कॅनडात काय करतात ते इथे आपण इंडियात या आपल्या गोवा राज्यातल्या आपल्या गावात करून टाकू. तू घे वकिलाची भेट आणि त्याला म्हणावं मेरीपासनं मला डिव्होर्स घेऊन द्या. अरे वकिलांचं कामच असतं ते. किंवा तू त्याआधी असं का नाही करत? कायतांच्या चेहऱ्यावर नवा उपाय सुचल्याचं तेज बघितलं आणि जॉनीची उत्सुकता ताणली गेली. काय 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 नवीन काही सुचलाय का तुला? तर काय नवीन कोरं करकरीत सुचलंय मला. तू असं कर, तुझे कपडे बॅगेत भर, जा घर सोडून. मेरीच्या तोंडावर सांग, म्हणा तुझा छळ आता बा झाला, मी चाललो. कोदा पहाडावर निकला चिव्वा. चेहरा पाडत जॉनी म्हणाला, काय पण नवीन उपाय आहे तुझा? मी घर सोडू? राहू कुठे? धर्मशाळेत? खाऊ काय? भीक मागू? वृद्धाश्रमात जा असं तर तुला म्हणायचं नाहीये ना? नाही 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 नाही, तसं नाही. माझ्या म्हणण्याप्रमाणे घरातून बाहेर पडल्यावर एवढं सगळं जर होणार असेल तर राहू दे ते बाजूला सगळं. तू डिव्होर्स करायला घे. विटनेस म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा आहे, विसरू नको. पण केस मी कॅनडाला परतायच्या आधी हिअरिंगला येऊ दे. अर्थात तुझ्यासाठी मी कॅनडाहून येईन सुद्धा, पण तिकिटाचे पैसे मात्र तुला द्यायला लागतील. देशील ना? नाही म्हणजे देशीलच की तू. मी एवढा माझा देश सोडून तुझ्याकरता इंडियात येणार म्हणजे तू तिकिटाची व्यवस्था करशीलच नाही का? यावर जॉनी पुढच्या 5 मिनिटात काहीही बोलला नाही. खूप विचार केल्या का चेहरा करून म्हणाला, कायतान मला माफ कर, तुझा कुठलाही उपाय मी प्रत्यक्षात नाही आणू शकत बाबा. मला सांग, तुझे सगळे उपाय सांगून झाले का? म्हणजे बहुतेक आता कुठलाही उपाय शिल्लक राहिलेला नसावा. ओके, आता मी काय सांगतोय ना कायतान, ते जरा ऐक बरं का तू. मी सुद्धा माझ्या समस्येवर खूप विचार केलाय, डोकं पिकवलंय अगदी. मला सांग, तुरुंगात जाऊन राहायची कल्पना तुला कशी काय वाटते? तुरुंगात जाणार तू? ओ माय गॉड, म्हणजे तू मेरीचा मर्डर करणार आणि तुरुंगात जाणार तू? हे कायतान एवढ्या मोठ्यांदा म्हणाला की आजूबाजूला बसलेल्या इतरांची खाडकन उतरली. सगळे जॉनी आणि कायतानकडे रागानं बघायला लागले. आता पुन्हा चढवायला परत प्यायची म्हणजे खिशातल्या पैशाच्या पाकिटात हात घालायला लागणार होता त्यांना. गल्ल्यावरचा मालक मात्र प्रचंड खुश झालेला दिसला. त्यानं पेद्रूला बोलवलं आणि आपल्यातर्फे पाव पेग कायतानला द्यायला सांगितलं. पण जॉनी आणि कायतान तिथे नव्हते. ते कधीच तिथनं बाहेर पडले होते. एव्हाना दोघांचं मध्य उतरलं होतं, पण रात्र घटली होती. थंडगार वारा दोघांना उत्तेजित करत होता. जॉनी म्हणाला, आपण तो विषय पुढे चालू ठेवू. हे बघ, मी तुरुंगात जाऊ बघतोय ना, तो मेरीचा खून करून नाही, काही एखादा लहानसा गुन्हा करीन म्हणतोय. चोरी करीन, पकडला जाईन, थोडी शिक्षा होईल, तुरुंगात जावं लागणार. तुरुंगात तसा आजकाल आराम असतो म्हणे. मोठमोठे पुढारी राजकारणी सुद्धा तुरुंगात जाणं पसंत करतात. ते काय उगाच? तुरुंगात झोपायला जागा मिळते, आंघोळीला पाणी मिळतं आणि थंड पाणी मला चालतं. अंगात चढवायला त्यांचे कपडे बिल्ल्याच्या नंबरा सकट मिळतात आणि सकाळचा चहा, नंतरचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सुद्धा मिळतं, तेही फुकट. मग माझ्यासारख्याला आणखीन काय हवंय बरं? अरे वा, हे चांगलं आहे बरं का. म्हणजे तुरुंगात मेरीची कटकट असणार नाही. तुरुंगातल्या सुखसोयीचा तू चांगला अभ्यास केलेला दिसतोयस. अरे वा 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 वा. मग मला सांग, नेमका कुठला गुन्हा करायला तुला आवडेल?
का असं म्हणूया की कुठला गुन्हा करायला तुला जमेल. दुसऱ्याच्या खिशात हात घालून पाकिट उडवणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. पब्लिकच्या हातात सापडशील ना, चेंदा मेंदा झाला म्हणून समज. तुरुंगात पोचायच्या आधी सरकारी इस्पितळात पोचशील डायरेक्ट. आणि आजकाल सरकारी इस्पितळात बऱ्याच गैरसोयींना तोंड द्यायला लागतं. त्यांच्याकडच्या खाटा फुल असतात. खाट असेल तर गादी नसते, गादी असेल तर अंथरायला चादर नसते, ती असेल तर पांघरायला चादर नसते, आणि चादर असेल तर ती धुतलेली नसते. जेवण बेचव असतं, टॉयलेट घाणेरडी असतात, मुळात पाणीच नसतं. तू म्हणशील मी कॅनडात राहून इथल्या सरकारी इस्पितळांबद्दल एवढ्या डिटेलमध्ये मला कसं काय माहिती? ते इंटरनेटवर सगळं काही समजतं. जग फार जवळ आलंय मित्रा. त्यापेक्षा ना तू एखाद्याचा खून करून टाक. स्वतःच जायचं पोलीस स्टेशनला, आणि खुनाची कबुली तू देत असल्यामुळे पोलिसांना तुला 3rd डिग्री ट्रीटमेंट द्यायची गरज ती काय? कुणाला आजकाल फाशीऐवजी जन्मठेप देतात. तुला उर्वरित आयुष्यात तुरुंगात मजेत राहता येईल. पापणीचा केस न हलवता जॉनीनं सगळं ऐकलं आणि म्हणाला, मग आता खूनच करायचं आहे ना, मग मी मेरीचाच खून का करू नये? पण मला नाही जमणार ते, कारण तो मनुष्यवध होईल ना. अरे बाबा नको ते. डाकू लोकांशी संपर्क करून काटा काढता येईल का बघ की. कायतांनी नवीन उपाय ऐकवला. हे बघ, आता या वयात कोणाचाही नवा संपर्क नकोसा झालाय रे. बलात्कार जमेल का तुला? बलात्कार आजकाल बरेच जण करायला लागलेत बरं का बलात्कार. नाही, इतक्या खालच्या पातळीवर जाणं मला नाही जमणार. ओ माय गॉड, म्हणजे तुला काही जमत नाही असं दिसतंय. हे बघ, तू असं कर, मी हारलोय असं समज, मला क्षमा कर. तुझ्यासारख्या जिवलग मित्राच्या उपयोगी पडणं मला काही जमलं नाही बाबा. आणि मग घड्याळात बघत कायतान म्हणाला, आता बरीच रात्र झालीये, आपण परत एकदा जाऊयात बारमध्ये. बारवाल्याचे पैसे द्यायचे राहिलेत ते देऊ. म्हणजे तू ते पैसे दे आणि एक एक पेक पोटात रिचू, मग एकमेकांचा निरोप घेऊ. यापुढे हा विषय बंद. तुला जे योग्य वाटेल ना ते तू करायला मोकळा. आपण समजलो होतो ना तेवढा कायतान काही डोकेबाज नाही याचा जॉनीला प्रत्यय आला. म्हणजे कायतांची ही भेट फुसकी निघाली म्हणायची. पण का म्हणून? का म्हणून? आपल्या डोक्यातल्या विचारांना तर चालना मिळाली. आता जे काही करायला हवं ते आपल्यालाच करावं लागणार. नाहीतर चर्चमधला पादरी नेहमी तेच सांगत असतो ना की आपल्या खांद्यावरचा खुरीस आपल्याला व्हायला हवा. जॉनीचं विचारचक्र कधी नाही ते जोर जोरात फिरायला लागलं. इतकं जोरात की खटकन तुटायच्या घाईत येतं का काय अशी भीती वाटली. पण जॉनीला त्याची पर्वा नव्हती. तो भलता उत्तेजित झालेला होता. त्याला नवीन उपाय सुचलेला होता. जॉनीनं त्याची मनातल्या मनात पुन्हा पुन्हा उजळणी केली. नेमकं काय करायचं, कसं करायचं हे पक्क झालं. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झळकायला लागलं. डोक्यात शिजलेला विचार प्रत्यक्षात उतरवला की झालं. त्यानंतर काय आनंदी आनंद, आनंदी आनंद. अरे जॉनी कित्येक वर्षांनंतर स्वतःशी हसला. दुसऱ्या दिवशी ठीक 11:30 वाजता तो गावातल्या एकमेव बँकेच्या शाखेत दाखल झाला. पैसे काढू बघणाऱ्यांच्या रांगेत उभा राहिला. रांग पुढे पुढे सरकायला लागली. काही क्षणात तो पिंजऱ्याच्या काउंटरपाशी पोहोचला. त्यानं आपल्या हातातली पिशवी आत सरकवली. कॅशियर त्याच्याकडे काय कटकट अशा मुद्रेनं बघायला लागला. पुढच्या क्षणी जॉनीनं एक चिटोरा त्याच्या पुढ्यात ठेवला. मुकाट्यानं 1,00,000 रुपये पिशवीत टाक, नाहीतर माझ्याकडच्या पिस्तुलाच्या गोळीनं तुझ्या मस्तकाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या म्हणून समज. कॅशियरच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. त्यानं नोटाचं एक मोठ्या आकाराचं बंडल त्याच्या पिशवीत टाकलं आणि पिशवी जॉनीच्या दिशेनं सरकवली. आता जॉनीला पुढे काय करावं ते सुचेना. कारण त्याच्या प्लॅनप्रमाणे कॅशियरनी बोंब ठोकायला हवी होती. बोंब ठोकण्यामागचं कारण कळताच इतरांनी त्याला पकडायला हवं होतं. दरबानाला, पोलिसांना त्या लोकांनी बोलवायला हवं होतं. पण तसं काही घडतच नव्हतं. जॉनी किंचित निराश झाला. तोच, साहेब, तुमचं काम झालं असेल तर व्हा की बाजूला, खूप कामं उरकायची आहेत मला. जॉनीच्या मागचा माणूस कुरकुरायला लागला. जॉनी बाजूला झाला. तिथल्या बाकड्याची पडदिशी बसला. क्षणार्धात आपल्या मूळ बेतात त्यांनी बदल केला. खिशातला मोबाईल काढला. पोलीस ठाण्याचा नंबर फिरवला. काय कोण आहे रे?
पलीकडनं घोगरा आवाज आला. आत्ताच बँकेत एकानं पिस्तुलाचा धाक दाखवून 1,00,000 रुपये लुटलेत, तुम्ही लवकर या. पुढच्या 8-10 मिनिटात पोलीस पार्टी आली की इकडे तिकडे बघायला लागली. जॉनी मोठ्या तत्परतेनं पुढे झाला. त्यांच्यातल्या इन्स्पेक्टर सारख्या दिसणाऱ्याला म्हणाला, मी लुटलेत 1,00,000 रुपये. हे बघा, या पिशवीत आहेत ते. मला पकडा, तुरुंगात घाला. खूप दिवस मला तुरुंगात राहायला मिळेल अशी मला शिक्षा करून द्या. मला माझ्या बायकोपासून सुटका हवी हो. इन्स्पेक्टरनं जॉनीच्या हातातली पिशवी आपल्या हातात घेतली, उघडी केली, आत नजर फिरवली आणि शेजारी उभे असलेल्या पोलिसाचा गणवेश चढवलेल्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला रे निघा. आणि ते सगळे बाहेरच्या दिशेनं पळतच सुटले. जॉनीसनं पोलिसांचा म्हणून फिरवलेला नंबर एका गँगच्या प्रमुखाचा होता. इतक्यात खरे पोलीस आले. दरम्यानच्या काळात कॅशियरनं घडलेली घटना मॅनेजरच्या कानावर घातली होती. त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं होतं. काय, कुठे लुटलेला माल? या इन्स्पेक्टरच्या प्रश्नाचं जॉनीजवळ उत्तर नव्हतं. संशयित म्हणून पोलिसांनी जॉनीला ताब्यात घेतलं खरं, पण कॅशियरला धमकावून घेतलेले ते 1,00,000 रुपये त्याच्याजवळ सापडणार कुठनं? ते तर इन्स्पेक्टरचा वेश धारण केलेल्या चोरानं लाटलेले होते. शिवाय जॉनीच्या मी गुन्हेगार आहे, मला पकडा, मला शिक्षा द्या, तुरुंगात डांबून ठेवा, या सारख्या सारख्या केलेल्या विनवणीमुळे पोलिसांना जॉनीच्या डोक्याविषयी संशय यायला लागला. दरम्यान जॉनीला पोलिसांनी पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मेरीने लगेच वकील गाठला. जॉनीच्या अटकेनंतरच्या 3ऱ्या दिवशी त्याला न्यायाधीशांसमोर कोर्टात उभं करण्यात आलं. तिथेही जॉनी गयावया करत मला तुरुंगात घालायची रेकॉर्डच वाजवायला लागला आणि पुराव्याअभावी जॉनीला तुरुंगाच्या ऐवजी घरी पाठवण्यात आलं. जॉनीनं आपल्यावर अन्याय होत असल्याचं पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा कोणी मनावर घेतलं नाही. मान खाली घालून हतवीर्य जॉन घरी परत आला. आणि जॉनीला खडसावण्याचं आणखीन एक कारण मेरीला सापडलं. त्या आनंदात वकिलाच्या फीचं तिला काहीही वाटलं नाही. मेरीपासून दूर दूर जाण्याचा जॉनी आता पुन्हा नव्यानं विचार करायला लागलाय. मंडळी श्रोते हो, ही होती कापडी सरांची कथा, बायकोपासून दूर दूर. तुम्हालाही जर काही उपाय सापडला असेल, माहिती असेल, तर तो जॉनीला नक्की कळवा. आमच्या माध्यमातून आम्ही तो जॉनीला नक्की कळवू. श्रोते हो, पुन्हा पुन्हा भेटत राहूयात अशाच उत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.